मी किशोर हनुमंत धुमाळ, सातारा सांगली प्राधिकारी स्थानिक नगर परिषदे विधान परिषदेची निवडणूक लागलेली आहे। सदर निवडणुकीमध्ये मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला होता, परंतु भारतीय जनता पार्टीचे धैर्यशील कदम यांनी इतक्या खालच्या स्तराला जाऊन राजकारण केलं की मी अपक्ष उमेदवार असताना माझा अर्ज कसा अवैध ठरवता येईल म्हणून त्यांनी इतके अतोनात प्रयत्न केले। त्या प्रयत्नामध्ये त्यांनी सूरज अनिल गायकवाड, लखन मारुती लोखंडे व स्वतः सुज्ञ भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेले धैर्यशील ज्ञानदेव कदम यांनी कुठलंही कारण नसताना बिनबुडाचे ठोबळ असे माझ्यावरती आरोप केले। सदर आरोप केल्यानंतर त्याच्यावर हरकती दाखल केल्या। हरकती दाखल केल्यानंतर त्याची सुनावणी झाली। सुनावणी अंती माननीय निवडणूक निर्णय अधिकारी स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ डॉक्टर मौना घोष साहेबांनी शेवटी त्या हरकतीवरती आदेश पारित केला की किशोर हनुमंत धुमाळ यांचा अर्ज हा वैध ठरवण्यात येत आहे आणि विधान परिषदेची निवडणूक लढवण्यास यांना कोणतीही हरकत नाही असा मला आदेश रात्री 9 वाजता हा प्राप्त झालेला आहे। मी सदरच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भाने मी धैर्यशील कदम यांचा निषेध करतो की असं जर आपण खालच्या स्तराला जाऊन जर राजकारण करत असाल तर सातारा सांगली जिल्ह्यामधील जे काही नगरसेवक आहे, झेडपी सदस्य आहे आणि त्यांच्या अखत्यारीत येणारे जे काही सांगली जिल्ह्यामधील आमदार, सातारा जिल्ह्यामधील आमदार तसेच सांगली सातारा जिल्ह्यामधील खासदार यांची संपूर्ण जर लोकसंख्येचा विचार केला तर 80 लाख लोकसंख्येचा आपण जे प्रतिनिधित्व करण्याचा जो मानस आणि धाडस आखलेला आहे तो आपण बिनबुडाचा पोकळ आणि स्वार्थी राखलेला आहे। मी आपणाला या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून धैर्यशील कदम यांना एवढीच विनंती करू शकतो की आपण असल्या या खालच्या स्तराला जाऊन असलं राजकारण करू नका। आपण हसत खेळत निवडणूक पार पाडूया। अहो ह्यो रडीचा डाव करून आपण जर वाटत असेल जर आपण जिंकून येणार आहात तर कदापि तुमचं हे मनसुबे हे पूर्ण होणार नाही, हे मातीतच मिसळणार। एवढंच बोलतो आणि थांबतो।